आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये आज एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। या संपूर्ण प्रकरणामधल्या मुख्य 6 आरोपींची न्यायालयीन कोठडीमधून पुन्हा एकदा पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे। या संदर्भातली सुनावणी आज पुणे जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये पार पडलेली होती आणि या सगळ्याच सुनावणीमध्ये आज नेमकं काय काय घडलंय या सगळ्यावरती आपण बोलणार आहोत। खरं तर आयुष कोमकरची ज्यावेळी हत्या झाली त्यानंतर या प्रकरणामध्ये अनेक आरोपींना अटक करण्यात आली होती। यापैकी काही आरोपी होते जे स्पॉटवर होते। असे 4 आरोपी होते ज्यांनी स्पॉटवर गोळ्या झाडल्या होत्या। एका आरोपीने पळून जायला मदत केली होती। असे 4 आरोपी होते। इतर सगळे जे होते ते या प्रकरणामधले काही जण सूत्रधार होते। ज्या सूत्रधारांच्या भूमिकेमध्ये बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबाला ठेवण्यात आलं होतं। त्याचबरोबर काही असे होते ज्यांनी यातले वेपन्स पुरवलेले होते। असे अनेक आरोपी या सगळ्या प्रकरणामध्ये असताना त्याचबरोबर आता सध्या इलेक्शनची वारी वाहत असताना आंदेकर कुटुंबामधील काही जण निवडणुकीसाठी इच्छुक असताना या सगळ्यामधली महत्त्वाची बातमी आता अशी येते की 6 आरोपींना या प्रकरणामधल्या पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीमधून त्यांना पोलीस कोठडीमध्ये पाठवण्यात आलंय। नेमकं हे सगळं का करण्यात आलं याविषयीचा काय काय युक्तिवाद कोर्टात झालाय हे सगळं जाणून घेणं खरं तर खूप गरजेचं आहे। मुळात ज्यावेळी आयुष कोमकर याच्यावरती गोळ्या झाडण्यात आलेल्या होत्या, या गोळ्या ज्या बंदुकीतून झाडण्यात आल्या ती बंदूक नंतर आरोपींनी अर्थातच ज्यावेळी आरोपी स्वतः गायब झाले, फरार झाले, त्यानंतर त्यांनी हे वेपन जे गुन्ह्यामध्ये वापरलेलं होतं ते सुद्धा गायब केलेलं होतं। पोलिसांकडून या वेपनचा वारंवार शोध घेतला जात होता। हळूहळू करून या प्रकरणामधले काही आरोपी अटकेत आले। त्यानंतर ज्यांनी हे फायरिंग केलेलं होतं त्यांनी असं सांगितलं होतं की ज्या पिस्टलमधून फायरिंग केलंय ते पिस्टल आम्ही कृष्णा आंदेकरकडे पुन्हा जमा केले होते। असं सांगितलं होतं। त्यानंतर अमन नावाच्या एका आरोपीकडून पुन्हा एकदा हे जे पिस्टल आहेत ते रिकव्हर करण्यात आल्याची माहिती मिळालेली होती। मात्र आता जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार या सर्व आरोपींनी जे पिस्टल रिकव्हर केले म्हणजे जे पोलिसांना दिले पुन्हा एकदा, ते पिस्टल मुळात गुन्ह्यामध्ये वापरले गेलेच नव्हते। ते पिस्टल आणि गुन्ह्यात वापरलेले पिस्टल हे पूर्णपणे वेगळे होते। ज्यावेळी या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावलेला होता, खरं तर काही दिवसांपूर्वीच ही बाब समोर आलेली होती की जे पिस्टल आरोपींनी स्वतः पोलिसांकडे जमा केलेत ते सगळे पिस्तूल हे मूळ गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेच नव्हते। या अनुषंगाने जेव्हा पोलिसांनी पुढचा तपास केला, फॉरेन्सिकचे काही या सगळ्यामध्ये रिपोर्ट काढण्यात आले। यामध्ये ज्या गोळ्या आयुष कोमकरच्या बॉडीवरती लागलेल्या होत्या किंवा ज्या बुलेट शेल आपण ज्याला म्हणतो त्या म्हणजे रिकामी जिवंत काडतुसं जी असतात त्यांच्या ज्या पुंगळ्या असतात वापरून झाल्याच्या नंतर जे शेल राहतं, या शेलची सुद्धा तपासणी करण्यात आली होती आणि त्यावेळी जी बंदूक दाखवण्यात आली होती, जे पिस्टल होतं आणि ज्या बंदुकीच्या गोळ्या होत्या या पूर्णपणे वेगळ्या होत्या। एकाच बंदुकीतून सुटलेल्या या गोळ्या नव्हत्या हे तेव्हाच कळलेलं होतं। त्याच अनुषंगाने आजची सुनावणी पार पडली। या सुनावणीमध्ये जेव्हा पोलिसांनी आणि सरकारी वकिलांनी सुद्धा हे जे काही घडलेलं आहे किंवा कशा पद्धतीने पिस्टल बदलण्यात आले आणि मूळ गुन्ह्यामध्ये वापरलेल्या पिस्टल जे आहेत त्या अजूनही रिकव्हर झालेल्या नाहीयेत, हे जेव्हा सांगितलं त्यानंतर कोर्टानं सुद्धा या सगळ्यामध्ये त्यांचं मत किंवा त्यांचं निरीक्षण आपण अशा पद्धतीने नोंदवलेलं आहे की मुळात या आरोपींनी जाणून बुजून ठरवून कुठेतरी पोलिसांची आणि कोर्टाची दिशाभूल करायची याच उद्देशाने हे पिस्टल जे आहेत ते एक्सचेंज केलेले आहेत। कोर्टाची दिशाभूल या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाली। मुळात सुरुवातीपासून या आरोपींनी पोलिसांना फारसं सहकार्य तपासात केलेलं नव्हतं। अनेक आरोपी या सगळ्यामधले फरार होते। पोलिसांना या प्रकरणामध्ये प्रचंड मेहनत घेऊन या सगळ्याचा तपास करावा लागत होता। असं सगळं असताना पोलिसांकडून जे काही रिकव्हरी झाली यामध्ये त्या रिकव्हरी मधल्या मुळात मेन वेपन जे तेच खोटं दाखवण्यात आलं होतं आणि हे सगळं डोकं कोणाचं होतं वगैरे तर याविषयीची माहिती आता पोलीस घेतायत। मात्र जे काही केलं गेलं त्यावरून मुळात जे पिस्टल वापरण्यात आले होते ते पिस्टल कुठे आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। हे पिस्टल ते नाहीयेत तर मग हे पिस्टल कुठले आहेत, हे पिस्टल कुणी पुरवले, इतके सगळे पिस्टल्स घेण्यासाठी यांच्याकडे पैसा कुठून येतो, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न उभे राहिलेले होते आणि त्या सगळ्यावरच जेव्हा आज तपास अधिकाऱ्यांनी सुद्धा ही सगळी बाब जी आहे ती कोर्टाच्या समोर मांडली आणि त्यानंतर सरकारी पक्षाने सुद्धा बाजू मांडली। त्यानंतर कोर्टाचंही असंच म्हणणं आहे की या आरोपींनी सरळ सरळ कोर्टाची पोलिसांची दिशाभूल केली। गुन्ह्यात वापरलेले कपडे यांनी डिस्पोज केलेले आहेत, त्या कपड्यांचा कुठेही पत्ता नाही। वेपन सापडले तर वेपन चुकीचे दाखवण्यात आले। यामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्यामध्ये फेरफार करण्यात आलेला आहे। शेवटी जेव्हा कोर्ट कचेरी संपेल त्यानंतर या प्रकरणामध्ये सही सलामत कसं सुटायचं यासाठी अनेक पुरावे नष्ट करण्याची तयारी जी आहे ती अगदी आधीपासूनच या सगळ्या आरोपींनी केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि तीच सगळी बाब आज डोळ्यासमोर ठेवून पुन्हा एकदा जे मूळ पिस्टल आहेत ज्यांनी हा सगळा फायरिंगचा प्रकार घडलेला होता
ते पिस्टल शोधण्यासाठी, ती रिकव्हरी करण्यासाठी आणि हे आत्ताचे जे पिस्टल पोलिसांसमोर हजर केले गेले, ते नेमके कुठले आहेत, कुणी दिलेत वगैरे हे सगळं जाणून घेण्यासाठी, तो सगळा तपास करण्यासाठी पुन्हा एकदा पोलिसांकडून या सगळ्यामधली पोलीस कोठडी मागण्यात आलेली होती आणि त्यानुसार आता खरंच न्यायालयाने सुद्धा पुन्हा एकदा पोलीस कोठडी दिली आहे 26 तारखेपर्यंतची. 26 डिसेंबर पर्यंतची ही पोलीस कोठडी असणार आहे. या सगळ्या 2-3 दिवसांमध्ये आता पोलिसांना पुन्हा एकदा अगदी नीट सगळ्याचा तपास करून आणि चौकशी करून ही मूळ पिस्टल्स कुठे आहेत हे सगळं शोधावं लागणार आहे. आता या सगळ्यामध्ये हे कोण आरोपी आहेत ज्यांना पुन्हा एकदा पोलीस कोठडीमध्ये यांची रवानगी झाली आहे, तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आरोपी आणि या प्रकरणाचा ज्याला मुख्य सूत्रधार म्हटलं जातंय, शेवटपर्यंत जो सापडलेला नव्हता आणि अगदी शेवटी जो स्वतःहून पोलिसांना शरण आला, तो कृष्णा अंदेकर म्हणजेच कुख्यात गुंड बंडू अंदेकरचा मुलगा आणि आयुष कोमकरचा मामा. हा स्वतः या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा त्याची पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. दुसरीकडे यश पाटील आहे, अमित पाटोळे आहे, अमन पठाण आहे. त्याचबरोबर मुनाफ पटेल नावाचा एक आरोपी आहे, ज्याने या सगळ्यामध्ये पिस्टल पुरवलेले होते. अशा पद्धतीचे हे सगळे आरोपी असलेले पाहायला मिळतात आणि या सगळ्यांना आता पुन्हा एकदा यांची सुजल मिरगू नावाचा सुद्धा एक आरोपी आहे, ज्याने सुद्धा जो स्वतः स्पॉटवरती सुद्धा हजर होता. या 6ही जणांना ज्यांनी फायरिंग केलं ते, ज्यांनी पळून जायला मदत केली ते, ज्याने या सगळ्यामध्ये पिस्टल जे ते आणून दिलेलं होतं, पुरवलेलं होतं तो आणि ज्याने हे पिस्टल एक्सचेंज केले तो कृष्णा अंदेकर. असे या प्रकरणामधले 6 आरोपी आहेत ज्यांची पोलीस कोठडी रिपीट करण्यात आलेली आहे आणि पुन्हा एकदा या पोलीस कोठडीत घेऊन त्यांची पुन्हा एकदा चौकशी आणि पुन्हा एकदा तपास होताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता या सगळ्या 3-4 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये तरी हे आरोपी खरं बोलतात का, पोलिसांच्या तपासात सहकार्य करतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्या ज्या कुठल्या पिस्टल आहेत, त्या पिस्टल नेमक्या कुठे आहेत, कुणाकडे आहेत, जर त्या कुणाकडे ठेवलेल्या असतील तर अर्थात त्या संबंधित व्यक्तीला सुद्धा या प्रकरणामध्ये सहआरोपी करावं लागेल किंवा या पिस्टलची कुठे विल्हेवाट लावली असेल तर तसा सगळा तपास जो आहे ते करण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे. दुसरीकडे आणखी एक प्रकरण आज घडलं याच प्रकरणाशी संबंधित असलेलं, ते म्हणजे बंडू अंदेकरला पुन्हा एकदा एका नवीन गुन्ह्यामध्ये पोलिसांनी आज अटक केली आहे. बंडू अंदेकर हा धुळ्याच्या कारागृहामध्ये होता गेल्या काही दिवसांपासून, जेव्हापासून त्याला न्यायालयीन कोठडी मिळालेली होती तो त्या ठिकाणी होता. या प्रकरणातले सगळेच जे आरोपी आहेत त्यांना वेगवेगळ्या शहरांमध्ये ठेवल्याची माहिती मिळते. त्यानुसार बंडू अंदेकर हा धुळ्यात होता. असं असताना समर्थ पोलीस ठाण्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी एक खंडणीची केस जी आहे ती दाखल झालेली होती. बेकायदेशीर ताबा मारणं, खंडणी उकळणं या अनुषंगाची ही सगळी एफ-आय-आर होती. त्यामध्ये मुळात असं म्हटलेलं होतं की बंडू अंदेकर आणि त्याच्या गँगनं मिळून याच ज्या परिसरामध्ये ते राहतात त्याच एका परिसरामध्ये त्यांनी काही जागा जी आहे ती बेकायदेशीररित्या त्या ठिकाणी ताबा मारला होता. त्या ठिकाणी बेकायदेशीररित्या इमारत बांधली. तिथे अनेक जणांना भाड्याने राहण्यासाठी घरं दिली, दुकानं दिली. हे सगळं करून त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये तब्बल 5,40,00,000 रुपये जे ते खंडणीच्या माध्यमातून उकळले होते इथे राहणाऱ्या नागरिकांकडून. हे सगळं होत असताना ही जागा ज्या मूळ मालकाची होती त्याला सुद्धा धमकावण्यात आलं होतं. ज्यावेळी या मूळ मालकाने असं सांगितलं होतं की त्याला ही जागा विकसनासाठी द्यायची आहे किंवा ही जागा परत मिळवण्याचा जेव्हा त्यांनी प्रयत्न केला होता, त्यावेळी मात्र असं घडलं की या आरोपींनी म्हणजे बंडू अंदेकर आणि त्याच्या काही साथीदारांनी मिळून या मूळ जागा मालकालाच धमकावलेलं होतं आणि जर तुला ही जागा परत हवी असेल तर या बदल्यामध्ये जेव्हा इथे नवीन कन्स्ट्रक्शन उभं राहील त्या ठिकाणी आम्हाला 2-3 दुकानं हवी आहेत किंवा फ्लॅट हवेत किंवा मग या सगळ्यामध्ये आत्ताच्या महानगरपालिकांसाठी वगैरे काही पैसे हवे 30-40 लाख रुपये हवेत वगैरे अशी मागणी केल्याची माहिती समोर येते. त्याचबरोबर नाहीतर मग 1.5 कोटी रुपये दे वगैरे असं काहीच सांगितलेलं होतं आणि हे सगळं नाही केलं तर अर्थात जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे या प्रकरणातला गुन्हा जो आहे तो व्यावसायिकानं फिर्याद दिल्याच्या नंतर समर्थ पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि आता मुळातच न्यायालयीन कोठडीमध्ये बंडू अंदेकर असल्यामुळे दुसऱ्या कुठल्याही गुन्ह्यामध्ये जर त्याचं नाव आलं तर त्याला अगदी इझिली पोलिसांना स्वतःकडे त्याचा ताबा घेता येतो. तशाच पद्धतीने धुळ्याच्या कारागृहात असलेला जो बंडू अंदेकर होता त्याला आता समर्थ पोलिसांनी त्याचा ताबा घेतलेला आहे. त्याला सुद्धा कोर्टासमोर प्रोड्यूस केलं जाईल आणि त्याच्या सुनावणीमध्ये नेमकं काय काय समोर येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास आपण बघतोय की या संपूर्ण प्रकरणाच्या नंतर या बंडू अंदेकर आणि गँगच्या विरोधात इतक्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होत आहेत. न्यायालयीन सगळी प्रक्रिया सुरू असलेली दिसतेय. दुसरीकडे याच कुटुंबातील 3 सदस्य हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी वनराज अंदेकर यांची पत्नी असलेली सोनाली अंदेकर, त्याचबरोबर उदयकांत अंदेकर यांची पत्नी आणि वनराज यांची काकू म्हणजेच लक्ष्मी अंदेकर आणि त्याचबरोबर बंडू अंदेकर सुद्धा इच्छुक आहे किंवा मग शिवम अंदेकर अशी एक 3-4 नावं समोर येत आहेत. यापैकी 2 ते 3 जण इच्छुक आहेत. त्यांना निवडणुकीचं कदाचित तिकीटही मिळू शकतं अशा पद्धतीची चर्चा चालू आहे. दुसरीकडे याच प्रकरणामध्ये ज्यांच्या बाबतीत हे सगळं घडलेलं होतं ते आयुष कोमकरची जी आई आहे
कल्याणी कोमकर, ती सुद्धा या प्रकरणामध्ये आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये इच्छुक असलेली पाहायला मिळते. तिने सुद्धा शिवसेनेकडे मुलाखत दिलेली आहे आणि ती सुद्धा याच प्रभागामधून इच्छुक आहे. त्यामुळे जर या कुटुंबातील दोन्हीकडच्या कुटुंबांना जर बाय चान्स जर तिकीट वगैरे मिळालं, तर कदाचित जो सामना आपण बघितलाय गुन्हेगारी क्षेत्रामध्ये कट्टर एकमेकांच्या विरोधात असलेल्या या 2 टोळ्या आहेत. ही 2 गुन्हेगार आहेत, गुन्हेगारी कुटुंब आहेत आपण असं म्हणू शकतो. ती कुटुंब पुन्हा एकदा राजकीय आखाड्यामध्ये सुद्धा आपल्याला उतरलेली पाहायला मिळू शकतात. त्यामुळे अर्थातच या सगळ्यामध्ये पुढे नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.